हॅलो एव्हरीवन. आपण होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताना बऱ्याचशा पेशंटच्या हिस्ट्रीबद्दल जाणून घेण्यात येतं. तर बऱ्याच वेळा अशा काही लाईफ सिच्युएशन येतात ना की तिथे आपल्याला आपण स्टक होतो किंवा एक जिथं सेपरेशन होण्याची एक सिच्युएशन असते कुठल्याही कंडिशनमध्ये. मग लाईफमध्ये अशा बऱ्याच सिच्युएशन असतात. आपण एका रिलेशनशिप ब्रेकअप असतो किंवा कोणापासून लांब जात असतो किंवा कुठल्या एका सवय झालेल्या एखाद्या गोष्टीपासून लांब जात असतो किंवा कुठल्या पण एक अशी सिच्युएशन की जिथे आपण सेपरेट होतो एखाद्या गोष्टीपासून. अशा बऱ्याच सिच्युएशन लाईफमध्ये येतात. ठीक आहे. एखाद्या गावाला राहत असतो तर गाव चेंज करतोय किंवा एखाद्या घरी राहत असतो तर घर चेंज करतोय. तर जी सवय असते आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची, ज्या रुटीनची जी सवय झालेली असते किंवा ज्या पर्सनची सवय झालेली असते, ज्या सिच्युएशनची, ज्या रुटीनची सवय झालेली असते, तर ह्या सगळ्या सिच्युएशनपासून जेव्हा आपण अलिप्त होण्याची कंडिशन असते, जेव्हा आपण त्याच्यापासून लांब जाण्याची कंडिशन असते, त्यावेळेला एक मानसिक घालमेल असते. त्यावेळेला माइंड स्टेबल राहत नाही. तर त्यावेळेला जी अशी एक सिच्युएशन असते की त्यावेळेला आपल्याला काहीच सुचत नाही, की खूप वाईट वाटतं, इमोशनल होतात, रडू येतं किंवा अजून काही जास्त गोष्टींमध्ये डिस्टर्ब होतं की मी ह्या गोष्टींशिवाय राहूच शकत नाही किंवा मी या गोष्टींव्यतिरिक्त जगूच शकणार नाही. अशी एक मानसिक सिच्युएशन असते. तर ह्या सिच्युएशन्सच्या वेळेला आहे ना, जर खूप जास्त डिस्टर्बिंग असेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. कारण की होमिओपॅथीमध्ये अशा सिच्युएशन हँडल करण्यासाठी खूप चांगला रेमेडी आहे आणि याच्यातून पेशंटसुद्धा बरे झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला अशी लाईफ सिच्युएशन असेल की जिथे आपल्याला सेपरेट होण्याची कंडिशन आहे, सिच्युएशनपासून, प्लेसपासून, एखाद्या रुटीनपासून, ज्यावेळेला तुम्ही डिस्टर्ब असणार त्यावेळेला होमिओपॅथी तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प करते आणि याच्यातून पूर्णपणे तुम्ही बाहेर येऊ शकता. नवीन सिच्युएशन अडॉप्ट करायला, नवीन सिच्युएशन ॲडजस्ट करायला मेडिसिन तुम्हाला सपोर्ट करेल. ओके, थँक्यू.